अकोला शहराचे नाव डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवलद्वारे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात झाले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून सिनेमा क्षेत्रात येणारा नवोदितांना एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. या फेस्टिवलला आलेले पाहुणे आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी पाहुण्यांचा परिचय करून देते. आपल्यासोबत आहेत शेखर बापू रणखांबे सर. सर, आरासूच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू मॅम. थँक्यू. सर, आपला हा प्रवास एकांकिका, नाटक आणि आता सिनेमा असा राहिला आहे. याबद्दल आपण आपल्या दर्शकांना काय सांगाल? मी खरं तर शिक्षण माझं सगळं गावाकडं झालेलं आहे आणि शाळेतले किंवा कॉलेजमधलं गॅदरिंग त्याच्यामध्ये मी भाग घेत होतो. त्याच्या अगोदर तमाशाची आमच्या गावाकडे खूप मोठी परंपरा आहे आणि तमाशे किंवा पडद्यावरचा सिनेमा थिएटर आमच्या गावाकडे नसल्यामुळं आम्ही काही कार्यक्रम असेल गावात तर जसा ऑर्केस्ट्रा असतो, तमाशा असतो, तसा पडद्यावरचा सिनेमा असायचा. म्हणजे गावातल्या एका मोकळ्या जागी किंवा रस्त्यावर पडदा लावून सिनेमा बघितला जायचा आणि मग ते बघून ते खूप भारी वाटायचं. म्हणजे माहेरची साडी तर आम्ही पत्र्यावर बसून अशा कानातीत लागलेल्या पत्र्यावर बसून बघितलेला. हो, आधी तेच म्हणजे एक तो आणलेला प्रोजेक्टर म्हणायचा का बहुतेक आणलं की पूर्ण गाव म्हणा किंवा आपली जी एक चाळ असेल किंवा एक खिली म्हणतात गावी, तेव्हा एक पूर्ण बसून सामूहिक बघायचं. करेक्ट. तर ते बघत होतो आणि ते बघताना मी एक चंदेरी नावाची पुरवणी यायची पेपरला. तर त्याच्यामध्ये राज कपूर साहेबांनी दादा कोंडके साहेबांबद्दल लिहून यायचं आणि त्यांनी सिनेमा कसे केले किंवा दादा कोंडके साहेबांची 7वी झाली होती. मग ते मला वाटत होतं हे आपण पण करू शकतो. फक्त ते गॅदरिंग आणि ही आवड असताना मला सिनेमा पण कुठं तर असा वाटत होता की आपण हे करू शकतो. मग मी 12वी झाल्यानंतर मुंबईला गेलो आणि मुंबईला जाऊन मग नाटक आणि एकांकिका सुरुवातीला करायला सुरू केल्या. 2004ला मुंबईला गेलतो. 2008ला मला एक पहिला सिनेमा असिस्ट करायला मिळाला, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. त्यावेळेला डिजिटल नव्हतं, तर मॅगझिनवर असा रेडा होत्या. आणि मग तो पहिला फिल्म, त्यानंतर एक 4 फिल्म मी त्या मॅगझिनवर असिस्ट केल्या. मग मी शॉर्ट फिल्म्स करायला लागलो. शॉर्ट फिल्म करता करता ते तंत्र मला यायला लागलं. जसं जसं शॉर्ट फिल्म करायला लागलो तसं माझ्या चुका मला कळायला लागल्या आणि मग ते तंत्र नेक्स्ट फिल्मला अजून चांगलं व्हायला लागलं आणि मग ते होता होता आत्तापर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे 2006 पासून ते 26 पर्यंत. नक्कीच आपण ठरवून या क्षेत्रात करिअर करायचे असे आधीच ठरले होते की योगायोगाने आपण या क्षेत्रात आलात? मला खरं तर अगोदर ठरलं होतं माझं. कारण जसं मगाशी म्हणालो तसं की मी राज कपूर साहेब आणि दादा कोंडके साहेबांचा फॅन आहे आणि त्यांच्याबद्दल वाचून मला असं वाटलं होतं की आपण करायचं आहे हे. नक्कीच. पण ज्या ज्या वेळेला लोकांना सांगितलं असं करायचं तर त्यावेळेला कसं या क्षेत्रात जरा लोक म्हणतात की ते आपलं काम नाही. बरोबर. आणि मॅगझिनवर असताना तर अजूनच अवघड होतं. आता काय मोबाईलवर पण करू शकतो, पण त्यावेळेला तर अजूनच अवघड होतं. तरी मी ते ठरवलं होतं की हे करायचं. गावातनं मुंबईला जायचं. स्टुडिओत राज कपूर साहेब स्टुडिओत राहिले आणि तिथं त्यांनी सिनेमा शिकले केदार शर्मा नावाच्या दिग्दर्शकांकडे आणि म्हटलं की तसं आपण काहीतरी करायचं. आणि मग हे गावाकडनं मी निघतानाच सिनेमा करायचं म्हणून निघालो होतो 12वी झाल्यानंतर. आणि मग तिथं जाऊन ते करता करता मग नंतर ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं. हे जर मी आतापर्यंत आपण संवाद साधतोय तर फक्त मी एवढंच ऐकते की मला हे करायचं होतं आणि मी हे करणार होतो. माझ्या चुकाच मला कळल्या, पण तरी मला हे करायचं होतं. पण हे करता 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 तुम्ही नॅशनल अवॉर्ड पर्यंत गेलात सर. हो. म्हणजे तुम्ही एक एक पायरी पुढे जात 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 हे कसं अचीव करत गेले सगळे? नेमकी ही जर्नी तुमची कशी होती? खूप इंटरेस्टिंग होती आणि ती खरं तर शिकण्याची प्रोसेस होती. आवड पण होती आणि ती शिकण्याची प्रोसेस होती. म्हणजे एका फिल्म केल्यानंतर कळायचं का हे आपल्या चुका आहेत. मी कम्पॅरिझन करायचो. फेस्टिवलला पाठवलं की कळायचं रे आपली फिल्म ह्याच्यामध्ये साऊंडमध्ये कमी आहे, व्हिज्युअली आपली फिल्म कमी आहे, सिनेमाची भाषा जी चित्रभाषा आपण म्हणतो ती कळत नव्हती. मग कुठं जाऊन शिकलो नाही तसं ऑफिशियली, कारण मग परत ते घरचं आणि ते सगळ्या गोष्टी होत्या. मग शिकायचं तर प्रॅक्टिकली शिकलं पाहिजे. आणि मग ते बाकी दुसरा कसलाच विचार न करता, म्हणजे ते घोड्याला आपल्याला अशी झापड लावतात नाही, त्यानं समोरच बघितलं पाहिजे. तशी होतं की फिल्म सोडून दुसरं काय नाही. बरोबर. आणि ही तुमच्यामधली आवड नेमकी कोणाला कळली आधी की शेखर सरांना या डायरेक्शनची किंवा या म्हणजे या क्षेत्रात सरांना जायचं आहे? फॅमिलीमधनं, भावांकडनं किंवा मित्र हा एक कुठला तरी सपोर्ट राहतो आपल्याला. तर ही आवड तुमची नेमकं कळली कशी कोणाला फॅमिलीमध्ये?
मी शाळेत गॅदरिंगला वगैरे भाग घ्यायचो त्यावेळेला आमच्या घरातल्या बहिणी माझ्या भाऊ बघायच्या आणि त्यांना वाटायचं हे काही तर चांगलं करतो. पण सिनेमात जायला असं तोपर्यंत त्यांना पण माहिती नव्हतं. पण मी जसं आलो तसं मग ते सगळ्यांचा सपोर्ट, म्हणजे माझ्या 4 बहिणी आहेत, माझा भाऊ आहे, आई वडील आहेत किंवा माझे सगळे मित्र आहेत. म्हणजे हे सगळे नसते तर हा प्रवास झाला नसता. बरोबर. माझ्या एकट्याचं काम नाहीये, ह्या सगळ्यांमुळेच ते झालंय. जसं जसं कळालं या सगळ्यांना की ह्याला काहीतरी हे इंटरेस्टिंग आणि वेगळं काहीतरी सुचतंय, तर ते ह्या सगळ्यांनी मला सपोर्टच केला. नक्कीच. आता आपला चित्रपट येणार आहे रुबाब. तो आणखी रिलीज पण नाही झालेला आहे आणि 6 फेब्रुवारीला त्याचं थाटामाटात उद्घाटन होणार आहे. आपल्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? दर्शकांना सांगेन की रुबाब नावाचा एक चित्रपट जो आम्ही केलाय, झी स्टुडिओनं तो प्रस्तुत केला आहे. मी तो लिहिलाय आणि दिग्दर्शित केलेला आहे. संजय झनकर सर आणि गौरी झनकर मॅम हे दोघं निर्माते आहेत. झी स्टुडिओ प्रस्तुत करते आहेत प्रवेश जानवेलकर सर आणि उमेश कुमार बन्सल सर हे त्याचे प्रस्तुतकर्ता आहेत. झी सारखं बॅनर ज्यावेळेला एखाद्या सिनेमाच्या पाठीमागे येतं त्यावेळेला त्या सिनेमावरचा विश्वास लोकांचा वाढतो. आणि त्या विश्वासानं मी लोकांना सांगेन की हा सिनेमा खूप छान बनलेला आहे. लव्ह स्टोरी आहे, म्हणजे प्रेम. मला वाटतं की जगात जर काय चांगलं असेल, माणसाचा जन्म अजून चांगला माणूस होण्यासाठी होतो असं मला वाटतं. आणि ते होण्यासाठी प्रेम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच प्रेमावर आधारलेला हा सिनेमा आहे. तुम्हाला तुमची गोष्ट वाटेल असा हा सिनेमा आहे. फिल्मची टॅगलाईन मॅम आहे की एकाची नाही, अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. आणि आत्ता म्हणजे 2 दिवसापूर्वी त्याचा टीजरही आलाय आणि त्या टीजर सोबत एक पोस्टर आलंय. आमचा हिरो आणि हिरोईन दोघं रिव्हील झालेत. त्या पोस्टरवरती पण एक लाईन आहे की तुझ्यासारखी नको तूच पाहिजे. अच्छा. तर ती सगळ्यांना कनेक्ट करणारी अशी गोष्ट आहे आणि हळूहळू आता त्याच्या सगळ्या गोष्टी बाहेर येत जातील. आणि मी अकोला आणि आसपास म्हणजे नाटकात काम करणारे खूप मोठे कलावंत इथून तयार झालेले आहेत. अकोलाकरांना आणि जे आपला दर्शक आहेत आरसीच्या सगळ्याच दर्शकांना, सगळ्यांना मी विनंती करतो की आपण 6 फेब्रुवारीला हा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय आणि तो तुम्ही प्लीज बघा. तुम्हाला खूप सिनेमा आवडेल. नक्कीच. हा रुबाब जो चित्रपट आहे हा झी सिनेमा घेऊन येत आहे आणि 6 फेब्रुवारीला हा आपल्या थेट सिनेमागृहात येणार आहे. आणि तुम्ही माझ्यासमोर बघते अगदी यंग सर आहेत आणि माझी जेही युवा पिढी सध्या बघते आहे. सर, ह्या युवा पिढीने तुम्ही काय संदेश द्याल? प्रयत्न करत राहिलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रात. बरोबर. हार मानायची नाही. म्हणजे मी एक वाक्य माझ्या स्टेटसला असायचं, काळ कसोटीचा आहे आणि मी द्रविड आहे. बरोबर. म्हणजे द्रविड कायम कितीही कसोटीमध्ये भिंत बनवून उभा राहायचा आणि तो लढत राहायचा. तसं माणसानं काळ प्रत्येकाच्या आयुष्यात कसोटीचा असतो, द्रविड बनून राहायला पाहिजे. आणि जो माणूस प्रयत्न करतो तो यशस्वी होतोच. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की प्रयत्न करत राहा, यशस्वी माणूस होतोच. नक्कीच. सर, आरसीच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. वेळातला वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि रुबाब चित्रपटाबद्दल माझ्या सगळ्या दर्शकांना तुम्ही माहिती दिली. आणि मी सुद्धा रुबाब चित्रपट पाहायला नक्कीच सिनेमागृहातच जाणार आहे. आरसी न्यूज, आरसी नेटवर्क पाहायला विसरू नका. 2,61,000 दर्शक आपले यूट्यूबचे आहेत आणि सोशल मीडिया प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्या अपडेट्स ह्या मिळत राहतील. आणि मी नेहा आता आपला निरोप घेते. नमस्कार. थँक्यू. मी आरसी न्यूज आणि तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.